तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। तुळजापूरच्या जनतेने ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केलं असं तानाजी सावंतांनी म्हटलंय। आता मंदिरामध्ये प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळेल, तानाजी सावंत यांनी असं विधान केलेलं आहे। तानाजी सावंत यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। आता जनतेनं ड्रग पेडलरला नगराध्यक्ष केलं तुळजापूरचं, त्याच्यामुळं मला वाटतं इथून पुढं धारा आपल्या तुळजापूर ह्याच्यामध्ये मातेचा प्रसाद देण्याच्या विधी येणाऱ्या भक्ताला ती ड्रगची एक पुडी दिली जाईल। तानाजी सावंत यांचे विधान आपल्या समोर आहे, याविषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी रहीम शेख या क्षणाला धाराशिवमधून आपल्या सोबत आहेत। रहीम, तानाजी सावंत यांचे विधान स्वाभाविक आहे की याच्यावरनं आता वाद होणार आहे, काय प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे? आज शिवसेना पक्ष शिंदे गटाकडून शिवसेना कार्यकर्त्यांचा विजय संकल्प मेळावा डॉक्टर तानाजी सावंत यांनी आयोजित केला होता डोके येथे। त्यावेळी त्यांनी मंदिराचे जे तुळजापूर येथे ड्रग्ज प्रकरण घडलं होतं त्यावर वक्तव्य केलं आणि एक नवीन वाद आता ओढण्याची शक्यता आहे। कारण तुळजापूर येथील जनतेने ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केले, त्यामुळे मंदिरात आता तुळजाभवानीचा प्रसाद आयोजित ड्रग्जच्या पुढे भेटतील असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे आता नवीन वाद उद्भवण्याची शक्यता आहे। बरं, धन्यवाद रहीम आपण दिलेल्या माहितीसाठी। तर धाराशिवमधनं एक घटना आहे, तानाजी सावंत यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं आहे। आता मंदिरामध्ये प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळेल असं विधान तानाजी सावंत यांनी केलेलं आहे। त्यामुळे तानाजी सावंत यांच्या या विधानानंतर नेमका काय वाद पुढे येतो, त्याच्यावरती काय प्रतिक्रिया येतात हे पाहणं या क्षणाला महत्त्वाचं असेल। तुळजापूरच्या जनतेने ड्रग्ज पेडलरला नगराध्यक्ष केलं आणि त्यामुळे आता प्रसादाऐवजी ड्रग्जची पुडी मिळेल असं तानाजी सावंत म्हणतात।